रत्नागिरी शहरातील पुरातन श्रीराम मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। श्रीराम जन्मसोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंदिर समितीकडून श्री विराज घोसाळकर यांनी प्रभू श्रीरामांना 56 भोगांचा नैवेद्य अर्पण केला। यावेळी सगळ्यांच्या सुखशांती आणि प्रगतीसाठी गाराणं घालण्यात आलं। हे प्रभू श्रीरामा, आज तुझ्या चरणी सर्व राम भक्त उपस्थित राहिलेले आहेत तुझ्या दरबारात। प्रभू श्रीरामा, गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर तुझ्या या उत्सवाची सुरुवात आम्ही केली होती आणि प्रभू श्रीरामा, तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या कृपाविलासाने, तुझ्या सर्व वरदानाने आजपर्यंत आत्ताच्या क्षणापर्यंत कार्य सुस्थितीत व्यवस्थित पार पडलेले आहेत। प्रभू श्रीरामा, या मंदिराचे उद्धारक श्री उल्हासजी घोसाळकर आणि त्यांच्या सुविद्ध पत्नी अयोध्येमध्ये तुझ्या दर्शनासाठी गेलेले आहेत। प्रभू श्रीरामा, तू त्याला व्यवस्थित दर्शन दिलेलं आहे आणि असंच दर्शन देऊन या रत्नागिरीमध्ये त्यांची मुलगा विराज उल्हासराव घोसाळकर, राजवर्धिनी विराज घोसाळकर या मंडळीने उल्हासरावांच्या उपस्थितीमध्ये कालचा रामनवमीचा कार्यक्रम यथार्थपणे झेललाय, यथार्थपणे पूर्ण केलाय, यथार्थपणे सर्वार्थाने सगळे प्रयत्न करून पूर्ण केलेला आहे आणि त्याच्या मागे प्रभू श्रीरामा तुझे आशीर्वाद, तुझी सगळी कृपादृष्टी हीच महत्त्वाची आहे। प्रभू श्रीरामा, हे सगळं आशीर्वाद भक्त मंडळीला देत असताना या भक्त मंडळींना चांगल्या प्रकारे उदंड आयुष्य मिळू देत आणि त्यांचे उर्वरित आयुष्य चांगल्या प्रकारे जाऊन देत। हे प्रभू श्रीरामा, श्री विराज घोसाळकर यांनी आजचा प्रसाद या ठिकाणी अर्पण केलेला आहे। प्रभू श्रीरामा, या दरवेळेप्रमाणे तू जशा प्रकारे दिलेला प्रसाद मान्यवर करून घेतोस तसंच विराज उभयतांनी आणि त्यांच्या मुलांनी या ठिकाणी दिलेला प्रसाद मान्य करून घे। सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना उदंड आयुष्य ठेव आणि आजपर्यंत जसे तुझ्या कृपेने कार्यक्रम पार पडले तसेच कार्यक्रम यापुढे पार पडून देत। तसेच श्री उल्हासराव घोसाळकर ही सगळी मंडळी त्यांच्या पत्नी अयोध्येहून येताना सुखरूप येऊन देत। आजपर्यंत जसं त्यांचं संरक्षण केलं तसंच सगळ्यांचं संरक्षण कर आणि तुझी कृपा तुझी राहू दे। प्रभू श्री रामचंद्र की सौ राजवर्धिनी घोसाळकर यांनी यावेळी उपस्थित महिला भगिनींचे पारंपरिक पद्धतीने मानपान केले। भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। उपस्थित नागरिकांनी आनंदाने महाप्रसादाचा आस्वाद घेतला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।